तर हॅलो गाईज, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. वुमन्स डे होता आज आणि सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात मी स्वतःला अप्रिशिएट करण्यापासून केलेली. आणि पहिला ब्रेक घेतलेला आपण चहासाठीचा, चहा आणि वडापाव जो की जॉबला जाण्याच्या आधीचा आपला असतो, जे की शास्त्र असतं तुम्हाला माहिती. सो मस्त असं खाऊन घेतलं. आज मी एकटीच होते, निवांत असं सोलो मस्त एन्जॉय करत होते आणि स्वतःला अप्रिशिएट करत होते. नंतर मी ब्रेकला गेले आणि ट्रेनचा आवाज प्लीज इग्नोर करा. नंतर मी ब्रेकला गेले आणि तिथे हे झाड दिसलं मला, त्याच्यावर खूप साऱ्या कैऱ्या लागलेल्या, त्या तुम्हाला दाखवल्या. ते कुठं होत नाही तर परत आतमध्ये आल्या आणि चीज बस पिझ्झा ऑर्डर केला, तो खाल्ला. नंतर घरी आले आणि T20 मॅच होती आज, तुम्हाला माहिती आहे. जसे की मॅच जिंकते हे मला म्हणजे आम्हाला कळलं, तसं मी चिकन थाळीची ऑर्डर टाकली होती ऑनलाईन, पण ती वेस्ट ऑफ मनी होती. मी फेकून दिली, अक्षरशः खाल्ली नाही, एवढी बकवास होती. नंतर माझ्या बहिणीच्या मैत्रिणीने बिर्याणी पाठवलेली, ती एन्जॉय केली. आणि हा दुसऱ्या दिवशीचा टेक आहे. चहा वगैरे पिला डायरेक्ट संध्याकाळचा आणि नंतर पेट्रोल भरलं आणि तुंगारलीमध्ये गेलो, कारण की वुमन्स डेचं सेलिब्रेशन राहिलं होतं आणि मला खूप जास्त भूक लागली होती. म्हटलं चला सूप प्यायला जाऊ खूप दिवसाने, म्हणून इथं सूप प्यायला गेलो होतो आम्ही जरा. आता कोण कोण होतं ते मी नाही सांगू शकत इथं, कारण की ते लोक कम्फर्टेबल नाही आहेत माझ्या ब्लॉगमध्ये येण्यासाठी, म्हणून. तर काहीसं असं ऑर्डर केलं होतं आणि आम्ही खूप त्रास देतो त्या चायनीजवाल्यांना तिथे गेल्यानंतर, चॉपस्टिक आणि चटणी वगैरेसाठी. तर हे मस्तीच्या नादात हे असं काहीसं दिसलं असेल तुम्हाला. सो मस्त खाल्लं पिल्लं आणि संध्याकाळी कारल्याची भाजी आणि भाकरी खाऊन दिवस संपवला.